नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड. आता शेती मित्र नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 तारखेनंतर कापसाच्या बाजारात येणार प्रचंड तेजी. सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 तारखेनंतर कापसाच्या बाजारात येणार प्रचंड तेजी. पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार त्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारात येणार प्रचंड तेजी. आणि तेजीमध्ये 1 तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार कापसाचा बाजारभाव, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा. इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 तारखेनंतर कापसाच्या बाजारात येणार प्रचंड तेजी. पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी. आणि तेजीमध्ये मग 1 तारखेनंतर कापसाचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग 1 तारखेनंतर आपण कोणत्या भावावर कापसाची विक्री केल्यानं आपल्यासारख्या कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी फायदा. चला या महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सध्या 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,300 ते 7,400च्या दरम्यान दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जो नवीन अंदाज आलाय त्याच्यामुळे 1 तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार. मग हा अंदाज कोणता व याच्यामुळे कापसाच्या बाजारभावात तेजी जी 1 तारखेनंतर येणार आहे तर ही तेजी किती रुपयांची असू शकते हे समजून घेणं आत्ताच्या कंडिशनला गरजेचं आहे. बघा मित्रांनो, तर सुरुवातीला काय म्हणण्यात आले की या ठिकाणी जे कापसाचं उत्पादन आहे ते यंदाच्या वर्षी 303 लाख गाठीपर्यंत होईल असा अंदाज दिला. त्याच्यानंतर आता जो 72 घंट्याखाली अंदाज आला त्याच्यात सांगण्यात आलं की कापसाचं उत्पादन 303 लाख गाठी नाही तर याच्या ऐवजी जो रिवाइज आकडा आला तो 293 गाठीच्या आसपास आहे. म्हणजे 10 लाख गाठीची या ठिकाणी कमतरता. हा फरक खूप मोठा नाही आहे पण याच्यामुळं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडतोय आणि ह्या सायकोलॉजिक इम्पॅक्टमुळं मागणी पुरवठ्यात खूप प्रचंड तफावत निर्माण होती का काय असा भास होऊन 1 तारखेनंतर कापसाच्या बाजारभावात विलक्षण तेजी येण्याची शक्यता आहे. या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव हा सुरुवातीला 7,500 पार तर त्यानंतर 8,000च्या पलीकडे सुद्धा जाताना दिसू शकतो असं जाणकारांचं मत आहे. मग अशा परिस्थितीत कापूस विक्री करण्याच्या विचारात असणाऱ्या माझ्या कास्तकार बांधवांनी काय करायला पाहिजे तर जास्त आशा न ठेवता आपण 7,500च्या वर भाव मिळाला की तिथं कापूस विक्री करून मोकळं व्हा. कारण भविष्याचं काय सांगता, सगळ्यांना याबद्दल अनिश्चितता एवढं मात्र खरं. तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार प्रचंड तेजी. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो.
तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे, कास्तकार बांधवाचे आणि बळीराजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.